हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आता इव्हनिंग टाइम झालेला आहे, अंधार पडलेला आहे। आता मी इकडे बघा मेथीची भाजी निवडत होती आणि तिकडं मुलगी अभ्यास करते, हे बघा। आणि मेथीची भाजी इकडे बघा मी निवडत बसलेले होते आणि शिवांश कुठे गेले ते चला तुम्हाला दाखवते। मी इथं भाजी निवडत बसलेला आणि शिवांश म्हणला मम्मी मी जाते गुरांना खायला टाकाय, तर चला तुम्हाला दाखवते तो कसा टाकते। तर हे बघा मित्रांनो काय करतोय शिवांश। बाळा काय करता? गुरांना खायला टाकतोय। होय, गुरांना खायला टाकतोय। लाईट काय झालं? लाईट नाही आला बाळा। लाईट गेली। होय, आणि काय आहे ती हातात घेतलेला? हत्ती घास वय। हे बघा मित्रांनो, गुरांसाठी तो हत्ती घास टाकतोय खायला। मी एकदाच म्हणलं मित्रांनो त्याला की शिवांश बाळा गुरांना खायला टाकतो का? तो काय म्हणतो, हा मम्मी मी टाकते। तर मित्रांनो तुम्हाला सांगते या जो आहे ना पिल्लू, तो काय करतो म्हणजे कामाचं लय नाद आहे त्याला, कामाचं लय। दादा शाळेत गेलतो का आज? हा, काय अभ्यास केला? मी ना हे केलं काय? अजून लय अभ्यास केला शाळेत। होय, तर मित्रांनो बघा तो म्हणतो मी लय अभ्यास केलाय। आणि सध्या मित्रांनो आता लाईट गेलेला आहे, लाईटचं लय घोटाळा झालेला आहे। ती म्हणजे 7-8 दिवस झाले, आठवडा झाला असेल मित्रांनो लाईटचं लय काय सांगावं। लाईट 6 वाजता जाते आणि रात्रीचे 10 वाजता येते, तर काय उपयोगाचे आहे जे 6ला गेलं डायरेक्ट 10ला रात्री येते लाईट। आणि अहो गेले ते रात्रीचं, आता गेले ते गावात कशासाठी पंप आणायसाठी, पंप दिले होते बनायला त्याच्यात बॅटरी लावायला, कारण की आमचं जे पंप होता ना ते खराब झालेला होता, त्यामुळे अहो गेले ते पंप द्यायला आणि त्याच्यात बॅटरी लावून नवीन बॅटरी लावणार आहे। कारण की दुसऱ्याच्या शेतात लोकांच्या शेतात जातात औषध मारायला, तर 5 की 6 टाकी मारलं की त्याच्या बॅटरी बंद पडते म्हणजे उतरून जातात, त्यामुळे अहो म्हणले ते नवीन बॅटरी टाकणार आहे। तर आता बघा ना सूर्यदेवता पण खाली गेलेला आहे आणि दिन डुबलेला आहे आणि आता मित्रांनो अंधार झालेला आहे। आता मला स्वयंपाक करायचे इकडे। आता बघा गुरांचा तो खाया टाकून आले, तर आता बघा हे काय करतोय भाजी निवडत बसलेला आहे। मित्रांनो तक चंद्र, हो चंद्र आहे मित्रांनो, हे बघा मित्रांनो सूर्यदेवता बघा तुम्ही कसं काय दिसतात। गावाकडचे वातावरण कसं आहे नक्की कमेंट करून सांगा। हे बघा मित्रांनो गावाकडचे वातावरण एकच नंबर दिसतंय। नारळचं झाड, सूर्यदेवता आणि हा जे तुम्हाला दिसतंय ना भोपळ्याचं झाड आहे मित्रांनो। लाईट नसलं ना म्हणजे लाईट घरात नाही, अंधार आहे तर काम उरकत नाही। तरी खूप अंधार झालेला आहे, कारण की मित्रांनो शेतात काम करा दव पडले असते। माझ्यापेक्षा अहो लय पळीपळा करते ते, इकडं पाणी लावलेत की दुसरे शेतात जातात बघायला, तिकडं गेलं की इकडं लाईट जातं, इकडं तिकडं म्हणजे जोपर्यंत युद्ध चालू आहे ना तोपर्यंत ही लाईटचा घोटाळा राहणार आहे। तर आता अंधार झालेला आहे, आता मला टॉर्च लावून स्वयंपाक करायचे। तर आजचे ब्लॉग कसं वाटलं, हे छोटासा मिनी ब्लॉग होता तुमच्यासाठी, कारण की शिवांश गायांसाठी चारा टाकत होता। तर आजचे ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।